नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर अपडेट काय आहे मी तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही इकडे पाहू शकता, स्वतः मुख्यमंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। तर इकडे सगळ्यात वरती तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ। तर खाली वाचू शकता, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। तसेच एक बॅनर सुद्धा आहे, तुम्ही खाली इथे पाहू शकता बॅनर। तर बॅनरही तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया। राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झालेले नव्हते, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तर हीच महत्त्वाची अपडेट मला तुम्हाला सर्वांना द्यायची होती। वेबसाईटवरती एक वेगळा टॅब कदाचित येईल, जिथे हे जे दाखले म्हणजे ज्यांचा वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू दाखला किंवा घटस्फोट झालेल्या लाभार्थीला त्यांचे घटस्फोटाचे कागदपत्र जे महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करायचे आहे, ते कदाचित वेबसाईटवरती नवीन टॅब आल्यानंतर अपलोड करायचं ऑप्शन येईल। तेव्हा मी एक नवीन व्हिडिओ बनवेल या चॅनलवरती। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।